हाय बहीण भावांनो, कसे सर्वजण बरं आहे, मस्त आहे ना। तर मी आज खूप खुश आहे कारण की बिग बॉस 5 विनर झालेले आहेत सीजनचे। सूरज चव्हाण खूप छान वाटतं कारण की सगळ्यांना माहिती होतं की सूरज चव्हाणच येणार आहे म्हणून। का तर खूप छान आणि गरीब मुलगा आणि खूप समजदार चांगला मुलगा आहे आणि खरंच सगळ्यांनी जनतेने वोट केलं त्याला की यायला पाहिजे। सगळ्यांना माहिती होतं। मी व्हिडिओ बघायचे तर सगळ्यांना इंस्टाग्राम सगळ्यांची कमेंट होते की सूरज चव्हाण येणार आणि खरं झालं, सूरज चव्हाणच आले म्हणून आणि खूप छान वाटलं। खरंच भारी झालं का तर सगळ्यांची इच्छा होती, सगळ्या जनतेची इच्छा होती की सूरज चव्हाणच यायला पाहिजे आणि सूरज चव्हाणच आले तर खूप मनाला एकदम भारी वाटलं। खरंच म्हणतात ना की त्यांचे आहे ना आई वडील सध्या असते ना तर इतकं भारी वाटलं असतं ना। खरंच खूप छान वाटलं, त्यांच्या बहिणीला आत्या वगैरे सगळ्यांना एकदम आनंद झाला कारण की म्हणतात ना की गरीब एखादा वर गेला ना तर ती मनाला जी खुशी असती ना ती त्यांनाच, जे विजेता होतं ना त्यांनाच माहिती असतं की टीव्ही मध्ये येणं म्हणजे काय असतं। एक मोबाईल मध्ये आपण साधा फोटो कॅमेरा काढला ना आपल्याला 10 लोकांनी 20 लोकांनी 100 लोकांनी बघितलं, लाईक केलं तर किती भारी वाटतं। पण ते बिचारे सूरज चव्हाण टीव्हीवर येऊन बिग बॉसचं येऊन 5 सीझनचे विनर झाले आणि ते आज बिग बॉसचं जिंकले म्हणजे कितकं भारी वाटतंय ना। खरंच ते सांगता शब्दच नाही सांगायला। ते बिचारा सूरजवर किती खुशी म्हणजे किती आनंद आणि हेच झालं असेल, म्हणतात ना की आनंदाचे अश्रू। खरंच खूप छान वाटलं। खरंच मी न चुकता बिग बॉस बघतच होते, कारण की होतच तसं बिग बॉस। खास मी बिग बॉस बघितलं ते फक्त सूरज चव्हाणमुळेच बघत होते कारण की मला मी सूरज चव्हाणचे व्हिडिओ जे बघायचे ना इंस्टावर, मला मी असं आता पुढं येईल का नाही, आप म्हणजे बिग बॉस मध्ये येणार आहे का नाही कोणाला काय माहिती होतं, पण ते छान होतं सूरज चव्हाण। त्यांचे मला व्हिडिओ सगळे आवडायचे म्हणून मी सगळे त्यांचे व्हिडिओ लाईक वगैरे करायचे। मला खूप म्हणजे अभिमान पण वाटतोय की खूप छान पण वाटतंय की बिचारे सूरज चव्हाण आलेले आहे म्हणून आणि आपला गरीब मुलगा आला ह्याचा अभिमान पण आहे की खरंच एखादा गरीब कुठं जाऊ शकतो म्हणून हे फक्त सूरज आणि सूरज चव्हाण कडनंच शिकायला पाहिजे। खूप छान सूरज चव्हाण, एकदम भारी सूरज भाऊ। खरंच खूप छान वाटलं, खरंच म्हणजे खरंच छान वाटलं, एकदम भारी। खूप माझे शब्द नाही बोलायला, खूप छान वाटलं।